कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोकण भवन येथे आमदार निरंजन डावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे, भाजपाचे ज्येष्ठ आमदार गणेशजी नाईक, संजयजी केळकर, किसनजी काथोरे, मंदाताई म्हात्रे, प्रसाद लाड, कुमारजी ऐलाणी, ज्ञानेश्वर म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखरजी निकम, माजी खासदार संजूजी नाईक, निलेशजी राणे, माजी आमदार डॉक्टर विनयजी नातू, संदीपजी नाईक, अनिकेतजी तटकरे, भाजपाचे विभागीय संघटन मंत्री हेमंतजी म्हात्रे आदीसह भाजपाचे कोकणातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज पुन्हा या मतदारसंघामध्ये मला निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे। माननीय राजसाहेब ठाकरे यांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी या मतदारसंघामध्ये मला आशीर्वाद दिलेला आहे। त्याचबरोबर अभिषेकजी पांडे असतील, अभिलाषी असतील यांचेही आभार की त्यांनी ताकदीने या मतदारसंघामध्ये मागे उभं राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे। या मतदारसंघामध्ये आपण बघितलं लोकसभेमध्ये माननीय चव्हाण साहेबांच्या माध्यमाने आपल्याला फार मोठं यश या पूर्ण कोकणामध्ये भेटलेलं आहे आणि त्याच्यामुळे माननीय राणे साहेबांची ताकद आहे, माननीय तटकरे साहेबांची ताकद आहे। पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या उमेदवाराला मला निवडून आणण्यासाठी फार मोठं यश त्याच्यामध्ये आम्हाला भेटेल असं मला विश्वास आहे। निरंजनजी, ज्या पद्धतीनं मनसेनं अर्ज मागे घेतला, तुम्ही भेट घेतला मनसेध्यक्ष राज ठाकरेंची सकाळी आणि त्यानंतर मनसेनं जाहीर केलं की आम्ही उमेदवार मागे घेतोय, मात्र दुसरीकडे महायुतीत राष्ट्रवादीसुद्धा सहभागी आहे। राष्ट्रवादीकडनं एक अर्ज दाखल केला जातोय मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी, त्याकडे कसं बघताय? याच्यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की आमचे जे सर्वोच्च नेते आहेत ते याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेतील आणि याच्यामध्ये महायुतीची ताकद या विधान परिषदेच्या मतदारसंघामध्ये सगळ्याकडे आपल्याला। ताई, आज काय सांगाल? निरंजन डावकर यांनी कोकण भवनामध्ये येऊन कोकण पदवीधर मतदारसंघाचा फॉर्म भरला, आपण सगळे इथे सामील झालो, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे अतिशय अभ्यासू आणि लोकप्रिय असे उमेदवार माननीय निरंजनजी डावकर आज यांचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही इथे सगळे कार्यकर्ते जमलेले आहोत आणि मला खात्री आहे की निरंजनजींनी गेल्या 6 वर्षामध्ये कोकण पट्ट्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते भरघोस मतांनी निवडून येतो याच्याबद्दल काही शंकाच नाहीये। आणि तुम्ही इथे बघाल तर कार्यकर्त्यांमध्ये किती जोश आणि उत्साह आहे आणि आम्ही सगळी जण निरंजनजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। धन्यवाद।